आज आपण बनवणार आहे पनीर टिक्का घरीच। मी आता पनीर टाकलेले आहेत। पनीर नंतर कांदा, ढोबळी मिरची, तर भाजून घेतलेलं बेसन पीठ, आता हळद पावडर, धने पावडर, त्यानंतर आता मी टाकणार आहे लाल तिखट। आता टाकते आलं लसणाची पेस्ट, मी ती घरीच बनवलेली आहे। त्यानंतर मी आता त्यामध्ये टाकणार आहे दही, ही टाकल्यानंतर मी त्यात आता लिंबू टाकते। आता गरजेनुसार मीठ टाकत आहेत। त्यामध्ये मी कसुरी मेथी टाकत आहेत। तर मी त्यात चाट मसाला टाकत आहे। त्यानंतर मी गरजेनुसार थोडं तेल टाकत आहे। त्यानंतर थोडी हिंग चवीनुसार, ब्लॅक पेपर पावडर टाकते, मिरी पावडर, थोडी जिरे पावडर पण टाकली आहेत मी। आता याला मस्त मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालेले आहेत मस्त, तुम्ही बघू शकता। आता हे 5-10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर आपण ते भाजून घ्यायचं। थोड्या वेळाने बघितलं, आता हे मस्त मॅगिनेट झालेलं आहे। घेतला आहे आता तव्यावर एक करून ते टाकायचं मस्त, आणि तव्याचा गॅस खालचा कमीच राहून द्यायचा। तुम्ही बघशाल मी कमीच ठेवलेला आहे। त्याच्यावर मी एक करून सगळं व्यवस्थित ठेवणार, म्हणजे तुम्ही घरगुती मस्त पनीर टिक्का खाऊ शकता। तव्यावर खूप छान परततं आणि कमीच गॅसवर परतवायचं, लक्षात राहू द्या, खूप छान लागतं। आता मी हे सगळं टाकून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। मस्त सगळं टाकून घेतले आहे। तरी भाज्यामध्ये का टाकल्यात की कधी काहींना कच्च्या भाज्या आवडत नाही, त्यामुळे मी पनीर साईडला परतवण्यासाठी ठेवलं आणि भाज्या सगळ्या मध्ये ठेवल्यात। त्यामध्ये कांदा आणि शिमला मिरची टाकलेली आहेत। तुम्ही बघू शकता किती मस्त परतते, आणि थोडं हलकं तेल पण टाकले मी वरून त्याला। एकदम मस्त असं मस्त खरपूस भाजून घ्यायचं, म्हणजे मस्त घरी तुम्ही पनीर टिक्का बनवू शकता आणि आवडीने खाऊ शकता आणि हेल्दी पण राहील। मीच ठेवायचं आणि मस्त असं साईडनी पनीर कसं लवकर परततं तर त्यांना पलटून घ्यायचं, ठीक आहे। भाज्या तर थोडा लेटच लागतं परतायला, पण हे बाकीचं परतून घ्यायचं। गॅस कमीच ठेवायचा, पण थोडं परतत आलं का पनीर असं पलटून घ्यायचं, कारण की पनीर लवकर परततं, मग ते जळू नाही म्हणून त्यांना लवकर असं पलटून घ्यायचं। भाज्यांना थोड्या वेळाने उलटं करून घ्यायचं। बघा आता मी मस्त सगळं असं फ्लिप करून फ्लिप करून घेतले आहे। सगळ्या भाज्या पण फ्लिप करून घेतल्या आहे, तुम्ही बघशाल। आणि थोडा गॅस मी वाढवला आहे त्याची फ्लेम, एक बघा तुम्ही एकदा किती मस्त ते परतू राहिलं। एकदम मस्त छान हेल्दी होममेड पनीर टिक्का तुम्ही बनवू शकता। बघत असाल किती छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे पनीरला। आता तुम्ही बघू शकता मस्त छान असं परतले। आता आपण खाऊ पण शकतो याला, पण मी थोड्या वेळ ठेवते, मला थोडा वेळ ठेवूशी वाटतं। आपल्या मनावर आहे किती वेळ ठेवायचं काय, पण एकदम मस्त असं झाले। तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट म्हटलं तरी चालेल। तुमच्या घरी ट्राय करून बघा, मला सांगाल कसं वाटलं काय। कमेंट, लाईक, सबस्क्राईब करा।